नागपुर से एक बड़ी चोरी की वारदात सामने आई है। सदर पुलिस थाना क्षेत्र के राजनगर परिसर में अज्ञात चोर ने एक व्यापारी के घर से करीब 2.5 करोड़ रुपए की चोरी की वारदात को अंजाम दिया है। बताया जा रहा है कि पेट्रोल पंप व्यवसायी बलजिंदर सिंह नैयर अपने छोटे बेटे की सगाई कार्यक्रम के चलते पूरे परिवार के साथ घर पर ताला लगाकर कलमेश्वर गए थे। इसी दौरान अज्ञात चोर ने घर के पिछले रास्ते से सेंधमारी कर 65 लाख रुपए नगद, 247 तोला सोना और डायमंड सहित भारी माल पर हाथ साफ कर लिया। घटना सीसीटीवी में कैद हुई है और फुटेज के आधार पर पुलिस आरोपी की तलाश कर रही है। पुलिस को आशंका है कि इस चोरी में घर के किसी जानकार का हाथ हो सकता है। फिलहाल जांच और पूछताछ जारी है। आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजनगर परिसरामध्ये व्यावसायिक राहतात बलविंदर सिंग इंद्रजीत सिंग नय्यर। त्यांचे स्वतःचं राहतं घर आहे। त्या घरामधून काल 19 तारखेला त्यांच्या मुलाची एंगेजमेंट असल्याने संपूर्ण परिवार कर्मेश्वर या ठिकाणी कार्यक्रमाकरता गेला होता। त्या पश्चात त्यांच्या पाठीमागे घरामध्ये एक अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून घरामध्ये त्यांच्या घरातील दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून आतमधून कपाटातून सुमारे 247 तोळे सोने, त्याचबरोबर 65 लाख रुपये रोख रक्कम व काही डायमंडचे दागिने अशी एकूण अंदाजे 2.5 करोड रुपयाची मालमत्ता चोरून नेली आहे। त्या संदर्भात वेगवेगळे पथक तपासकामी रवाना झालेत। क्राईम ब्रांच पोलीस तसंच पोलीस स्टेशनकडील व झोन मधील डीबी पथक यामध्ये तपास घेत आहेत। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, डिटेक्शन सर, त्याचबरोबर झोन 2 सर आणि पोलीस स्टंप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। काय म्हणलं पद्धतीने गुन्हा घडलेला आहे, त्यामध्ये अशा पद्धतीचा मोडस एकदम प्रिसाइज माहिती त्या आरोपीला आहे आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी काम त्या ठिकाणी चोरीचं काम केलेलं आहे। त्याच्यावरून शक्यता नाकारता येत नाही की यामध्ये या कुटुंबाचे संबंधित किंवा जवळीक असणारी व्यक्ती अशा संबंधित काम करू शकते किंवा तशी माहिती दिल्यानंतर काम होऊ शकतं, अशी प्राथमिक चौकशीवरून दिसून येत आहे। त्याबद्दल आमचा अधिक तपास सुरू आहे।